एवढा मोठा भव्य मोर्चा यशस्वी केला आणि 4 दिवसांचा बेमुदत बंद यशस्वी केला, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. हा काही दहशतीचा बंद नव्हता. चहाची एखादी टपरी दिवसभर बंद राहिली तर 200-500 रुपयाचं त्याचं नुकसान आहे आणि त्या 500 रुपयावरच त्याचं घर चालतं. पण त्यांनी 4 दिवस चहाची टपरी बंद ठेवलेली आहे. या दहशतीचा त्रास, या हिंदू गुंड्यांच्या गुंडगिरीचा त्रास साऱ्या हिंदू समाजाला आहे, साऱ्या हिंदू समाजाला आहे. काल वैशालीताईंनी सांगितलं या ठिकाणी गोल टोपीवाल्यांची भीती राहिली नाही म्हणे, त्यांची भीती वाटत नाही पण भगवान कर्णवाल्यांची आता भीती वाटायला लागली. वैशालीताईंनी सांगितलं. नक्की या ठिकाणी खालून असं सांगितलं जातं नकली, या ठिकाणी हायब्रिड एक नवीन शब्द आहे, दुसरा व्यवसाय हिंदुत्ववादी असा एक नवीन शब्द आहे. या ठिकाणी आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, आपण पण का प्लास्टिकचे फुलं बिलं लावतो घरामध्ये फ्लॉवर पॉट मध्ये, तशा पद्धतीचा आर्टिफिशियल हिंदुत्ववादी, या हिंदुत्ववादी गुंडांची या श्रीरामपूर शहरातल्या हिंदू समाजाला भीती निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी या जिल्ह्यातल्या बाह्य शक्तींनी, या जिल्ह्यातल्या काही बाह्य शक्तींनी या श्रीरामपुरामध्ये हिंदुत्वाचा नवा प्रयोग करायचं ठरवलं. तर प्रत्यक्ष असा प्रयोग करण्याची काही गरज नव्हती, काहीच गरज नव्हती ना. कवडीचं प्रकरण झालं, हल्ल्याचं 2008 आपण ते निपटलं. 2001 आणि 2 मध्ये एका मुस्लिम गुंडाची खूप दादागिरी बांधली होती, अयूब शेख नावाचा. ती सुद्धा गुंडगिरी त्या ठिकाणी सर्व पक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली. येता हिंदुत्ववादी माणसांनी बघा, सर्व पक्षीय हिंदुत्ववादी लोकांनी निपटली आणि ती निपटताना त्याचा खरा त्रास, आणि खरा जर कोणी या तालुक्यात धर्मवीर असेल, मी काही मला मानवत नाही, आम्ही हिंदू धर्मरक्षक तर नाही, पण खरा त्रास आणि खरं योगदान जर कोणाचं असेल तर गव्हाणे कुटुंबाचं योगदान. आपण विसरले का त्यांना? विसरले? शत्रू गव्हाणे होतं राय या ठिकाणी खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे, खरा हिंदुत्ववादी शत्रुघ्न गव्हाणे. आणि हिंदू गुंडांचा हिंदू समाजाला त्रास झाला हे गेल्या 2-3 दिवसापासून मी जे सांगतो की या हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे. त्याची मी 2-3 दिवसापासून सांगतो ना, तर मी काही प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगतो. काही प्रसंग ज्याचे गुन्हे दाखल आहेत, ज्याचे गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे रूल्स आहेत की मुलीचं नाव घेता येत नाही, मुलीचा आयडेंटिफाय होईल मुलगी, तिचा पत्ता, तिचं लोकेशन आणि त्या संदर्भात संकेत करता येत नाही, म्हणून मला मुलीचं नाव घेता येणार नाही. या ठिकाणी एक मुलगी आहे आणि त्या मुलीला संध्याकाळी MIDC मध्ये घरासमोरून उचलून बुलेट गाडीवर, घरासमोरून, आणि गुंडांनी उचलून दिलं. तिच्यावर MIDC बलात्कार केला. ती त्यावेळेला अल्पवयीन होती. तिच्या वडिलांचा मला फोन आला, मी पोलीस स्टेशनला फोन केला. मी मुंबईत होतो, पोस्को दाखल झाला, पुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे. बलात्कार केल्यानंतर 3-4 तासांनी पोरगी पोलीस स्टेशनला हजर केली. त्याच्यातला आरोपी कोण आहे आणि तो कोणाच्या टोळीत काम करतो हे सुद्धा जाहीर करता येईल. पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतामुळे मला त्या आरोपीचं नाव घेता येत नाही, कारण त्या आरोपीच्या नावावरून मुलीचा संदर्भ जोडला जातो. पण ही घटना या बॅटटोळीशी संबंधित आहे, या बॅटटोळीशी संबंधित आहे. पुढची घटना मी तुम्हाला सांगतो. रामनवमीमध्ये पाळणे या बॅटटोळीने घेतले. तिथं पावभाजीचं दुकान एका बाईने लावलं. त्या पावभाजीच्या दुकानावर तिची मुलगी काम करायला यायला लागली आणि तिची मुलगी काम करायला लागली. तिथं त्या मुलीला पटवलं. रिझल्ट घ्यायला घरातून गेलेली पोरगी बाहेरच्या बाहेर यांनी पळवली आणि पळवल्यानंतर आळंदीला नेली. मुलगी अल्पवयीन, तिचा लग्न लावू शकत नाही तिथल्या बातम्यानं सांगितलं. तिचा दाखला नव्हता शाळेचा, जन्मतारखेचा, बातम्यानं काढून दिलं.
म्हणून तिला कोपरगावला मुलाच्या आजीच्या घरी गेलं आणि तिथून जनता हायस्कूल जवळ सोडलं. गुन्हेगाराच्या एका टोळीच्या माणसानं तिला मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला आणून सोडलं. आमच्या पोलीस स्टेशनवर दबाव जास्त निर्माण झाला म्हणून तर पोलीस तिला असं म्हणला की तू अजून वयात नाही, तुला वयात आलं का त्या पोराबरोबर आपण तुझं लग्न लावून देऊ आणि पोरग तसं चांगलं आहे म्हणे. पोरग तसं चांगलं आहे, पोरग तसं चांगलं आहे म्हणे. आणि तातूर मातूर गुन्हा दाखल केला. तिला मेडिकलला नेलं, तिला मेडिकलला नेलं तर समाधान सोलंके नावाच्या पोलिसांनी PSI तिला सांगितलं नाही झंझटी वाढतील, तुमच्या घरी पोलीस येतील, तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला अटक नाही होईल. मेडिकल करण्यापूर्वी मुलीची किंवा मुलाच्या आईची संमती घ्यावी लागते. तर संमतीच्या कागदावर केस पेपरवर सही करायला ती सही केली नाही म्हणून तिचं मेडिकल झालं नाही आणि तशीच पोरगी परत आणली आणि आणून त्यांच्या ताब्यात दिली. नंतर ती पोरीची आई 2-4 ठिकाणी गेली न्याय मिळवण्याकरता. तर ती आई गावात काही लोकांकडे फिरते म्हणून त्या पोरीच्या भावाला तहसील कार्यालयाच्या पाटाजवळ 25 लोकांनी, 11वीतलं पोरग 25 लोकांनी बेदम उचलून आपटलं, अंगावर कपडे राहिले नाही, पाटात फेकून दिलं. हिंदू आहे जाती. म्हणजे पहिली MIDCतली घटना सांगितली ती सुद्धा जातीने हिंदू आहे, ही मुलगी सुद्धा जातीने हिंदू आहे. अजून घटना या ठिकाणी 13 वर्षाची एक मुलगी शाळेत जाती 13 वर्षाची मुलगी तिच्यावर लाईन मारली, तिला बैकवलं. एक रिकामा बंगला पाहिला, त्या बंगल्यात बोललं, वारंवार बलात्कार केला. त्या मुलीची आई मुलकर म्हणून कामाला जाते, बाप कुठेतरी रोजंदारीवर कामाला जातो. त्या पोरीला लक्षात कधी आलं, तिला 7व्या महिन्यात गेल्यावर लक्षात आलं, तिला 7व्या महिन्यात गेलाय. मग पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली. फिर्याद दाखल होऊन तिला त्रास व्हायला लागला. सिव्हिल मधून ससूनला गेलं, त्या पोरीला बाळ झालं. हिंदू मुलगी आहे आणि आरोपी ब्रेक टोळीचाच. रोज यांच्या गाडीवर ड्रायव्हर की करतो. त्या मुलीला बाळ झालं. या 3 घटना सांगितल्या, पण मी शॉर्ट मध्ये सगळ्या घटना सांगत नाही. या ठिकाणी मार्शिया नावाचे नगरपालिकेत कर्मचारी आहेत. 40,000 रुपये या ब्रेक टोळीतल्या गुन्ह्यांकडून व्याजन घेतले, ते फेडू शकले नाही. त्या टोळीतल्या पोरांनी घरी जाऊन दम दिला, त्यांनी 2-3 दिवसांनी आत्महत्या करून टाकली. भावाने आत्महत्या केली, त्या मार्शियाने भावाने. गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनी आता पण तो आकस्मिक नाही म्हणून पोलीस स्टेशनला आहे. त्याचा पुढे तपासच झाला नाही, कारण घरच्यांनी पोलिसांना काही सांगितलंच नाही. त्यांनी पुढे चालवलंच नाही विषय. जाऊ दे भाऊ गेला म्हणून, पण काय करणार म्हणे आता, सोडून दे म्हणे. सोडून दिलं. पुढल्या सुद्धा होत नाही माणूस गेल्यानंतर. या ठिकाणी त्या घटनेचा माझ्याकडे पुरावा आहे. शुभम जगताप नावाचा आपल्या सगळ्यांचा एक हिंदू मित्र आहे, माझा हिंदू मित्र आहे, माझा फार जवळचा आहे. पण दुर्दैवाने आपण बेंच सांभाळून ठेवतो आणि बेंच फोडत नाही, आणि त्यामुळे आपण आपल्या लोकांची इज्जत वाजवायला जातो. नको बा त्याची इज्जत द्यायला, कशाला व्हायरल करायच्या गोष्टी. पण वेळ अशी आलेली आहे तेव्हा गोष्टी लोकांसमोर आज उघड केल्याशिवाय पर्याय नाही. मी त्याला कसा दम दिला हे मी तुम्हाला ऐकवतो. सामन्याला कोणी उत्तर अंकुश जे काय ना तुला दाखवू का? माझं काय झालं कोणालाच काय करणार नाही, फक्त
मारेन मी, आणि तिथं दिसलं तिथं मारेन. शब्द आहे माझा. पण विषय काय झाला, विषय काय झाला नाही. तिथं कोण उतरतंय असं, कोण उतरलं, कोणी उतरलं का? त्याला फक्त उतरणार, तर सगळ्यांना कोणी उतरलं, सगळे कोणी उतरलं. नाही आता काय आहे, मी सगळ्यांची माफी मागतो, परंतु या गोष्टी लोकांसमोर येत नाही आणि त्यामुळे ही गुंडगिरी बळावलेली आहे. अंबरजादावर फायर झाला, तुझगिरीचं तिकडं. हिंदू नाही का तो? हिंदू नाही का तो? काय मुसलमान आहे का? कोणी फायर केला? शुभम यादव. याच्यावर परवा फायर झाला. ते तोल युद्ध आहे, ते तोल युद्ध आहे. हा फायर कोणी केला? कुणाच्या सांगावरून? अक्षय कपाटेवर हा जो वडगावस्ती जवळचा पूल जातो, जुनी घासगल्ली, भगतसिंग चौकातून आपण जातो. अक्षय कपाटेवर तिथं खाली पाडून 5-25 परांनी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या पुढच्या ज्या पोत्र्या आहेत, पुढच्या गुडघ्यांच्या खालचे जे हाडे, दोन्ही पायाचे हाडं मोडून काढले. वर्षभराचा दवाखाना आहे अक्षय कपाटेचा. अरे तुझी यादी सुद्धा वाचता येईल. मी कोणाचं फेसबुक आहे, कोणी बरोबर राहता दिवसभर? अभय ससाने बस बस इकडे माझ्या बरोबर राहतो. अभय ससाने घरून उचलून गेलं, घरापासून 100 मीटर लांब त्याचे पाय दोन्ही आडवे दगडात ठेवले, खेचून काढले. रात्री 3 वाजताची घटना आहे. मग अभय ससाने हिंदू नाही? आरोपी कालपर्यंत बाहेर फिरत होते, आरोपी अटक झाले नाही. 15-16 आरोपी, महिन्याला एक आरोपी अटक झाला. महिन्याला बरं का, दर महिन्याला एक आरोपी अटक झाला. सगळे आरोपी राजरोस गावात फिरत होते. राजरोस. ओम राऊंड करते त्या परवाच्या त्या कल्लू यादवच्या फायर मध्ये त्याला पुण्यातून अटक केली. पण का बरं फायर केला? त्याच्यावरच्या फायरचा आरोपी का बरं झाला तो? त्याला घरी नेऊन उचलून दिलं. घर कुठं? शालिमार मेडिकलचं. तिथून उचललं त्याला मोटरसायकलवर, खाली बोलवलं, मोटरसायकलवर बसवलं. काँग्रेस भवन समोरचा हत्या आहे तिथं नेलं, प्रचंड वाजून काढलं, एकदम मुकुट बरगते मरण अशी स्थिती झाली. आजूबाजूच्या लोकांना आवाज ऐकून लागला. पोलीस स्टेशनला फोन गेले, जेसीबी आणला, खड्डा खांबला, जेसीबी टाकलं, खड्ड्यात टाकलं आणि वरून माती वाटली, वरून माती वाटली. माती त्यांना कुठल्या तरी त्या राऊंड करत करून पूर्ण कपडे काढले त्याचे. राऊंड करते कडून, त्या ओम करते कडून कुठल्या तरी व्हिडिओची गरज होती. तो व्हिडिओ टेप करून घेतला त्याच्याकडून आणि व्हिडिओ टेप करून नंतर नवीन दुसऱ्याचे कपडे आणले, ते घातले. समाधान सोलंकी आला तिथं, कोणतरी फोन केला म्हणून, आणि त्याला घेऊन गेला. मग झंझट म्हणून फिर्याद नाही करून त्याच्या आईला बनवून घेतलं, त्याच्या ताब्यात देऊन टाकलं. फिर्याद नाही झाली, एवढ्या मोठ्या कधी फिर्याद नाही झाली. मग ओम राऊंड करतो मुसलमान आहे का? मुसलमान आहे, ओम राऊंड करतो तर नाही घटना. आणि आधीच्या घटना संकलित केल्या या 3-4% आहेत. आणि याच्यातल्या 5% घटनांवर पण गुन्हे दाखल झाले नाही पोलीस स्टेशनला. मुली हिंदू पळून नेलेल्या, या गँगचे लोक जे ते गँगचे पोर कुठले पण वापरायले हिंदूंचे आहेत ना, हिंदूच्या पोर वापरायले. आकाश तुला याच्या हत्येशी माझा संबंध नाही म्हणून सागर बेग सांगतो. हा जो सूरज जाधव याला अटक केलेले आकाश दुबईच्या हत्येमध्ये, याला पोलिसांनी दुबई त्याला आकाशला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यावेळेला त्याला सुद्धा तिथं मेडिकलला नेलं. पोलिस त्याच्या बरोबर, दुबईचे सगळे घरचे त्याच्या बरोबर, काही ना दुबई बरोबर, त्याचे वडील तिथं.
आणि पोलिसांनी म्हणतो तुमची काठी भाऊ मी जरा तुमच्या वाजूनच काढतो म्हणे. पोलिसात येतात तेलवाडी पडलेली असताना कुठून आली हिंमत एवढी? कोण ताकद देत? आणि म्हणलं काय काय म्हणला? माझा दाजी या गावाचा बाप आहे आणि महाराष्ट्राचा बी बाप आहे माझा दाजी. याचा दाजी कोण? गोरख जेठे. याचा दाजी कोण? आमचं कोणी काही वाकडं करू शकत. याचा दाजी कोण? गोरख जेठे. गोरख जेठे कोण? सागर जेठेचा मिळून जाऊ. याचा काही संबंध नाही. सूरज जाधवशी याचा काही संबंध नाही का? हा रोज हिंदू समाजाला त्रास आहे. हिंदू यांचेच दंडू, मत्ते कपडे यांच्याच, पत्ते श्लोक यांचेच, जाफरा दागचा वाळू चालू जातात. गोरखचे नदी केलं नाही. लोकांच्या अंगावर 50-50 लोक घेऊन गावातल्या गावकऱ्यांनी आणि बायांनी त्याला पळवलं. रामगिरी मार म्हणतात त्या लिलावाला विरोध होता. रात्री बाहेर झोपलेल्या लोकांना मारलं गावात जाऊन. श्रीगंभीरात येणाऱ्या पोरांना मारलं. त्या चाबरा त्या रंगपूरच्या हा आता 24ला लोकसभेच्या वर्षामध्ये गोगरगावला 3 महिने बिगर निवाची वेळ वाढली. सरपंच उपासनाला बसला, गावातले लोक उपासनाला बसले. तहसीलदार देखत फायरिंग झाली. तहसीलदार पोलिसात सलग पळून गेला. पोलिसात सलग तहसीलदार पळून गेला. गुन्हा दाखल नाही. घटना भेटला नाही, गुन्हा दाखल नाही म्हणून माझा संबंध नाही. पण संघटित गुन्हेगारी म्हणतात कशाला? हे प्रूव्ह करायची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची. सामान्य माणसं फिर्यादी देऊ शकत नाही. एवढी दहशत आहे. सामान्य माणसं फिर्याद नाही देऊ शकत. अजिबात फिर्याद देऊ शकत नाही. आमदार साहेबांनी सांगितलं की सुमोटो कारवाई करावी. आमदार साहेबांनी सांगितलं सुमोटो कारवाई करावी. या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध कसा? ही टोळी कशी? हिचा आता कोण? या गुन्ह्याशी संबंध कसा? हा पोलिसांचा होण्याचा आहे. तो आमचा धंदा नाही. आमचा धंदा नाही. पोलिसात पगार कशाचा आहे? कशात पगार आहे पोलिसाला? आखी डीबीची टोळी ही श्रीरामपुरातली गुंडांची टोळी. पोलीस वाळू गाड्यात पार्टनर, पोलीस बिंदूमध्ये पार्टनर, पोलीस पत्त्याच्या क्लबमध्ये पार्टनर, पोलीस वाळूच्या लिलावात पार्टनर, पोलीस लिटिगेशनच्या प्लॉटमध्ये पार्टनर. ही श्रीरामपूरची डीबीची टोळी. अनेक सांगितलं मगाशी त्या पोरीला म्हणला तुझं लग्न लावून देतो. हा पोलीस स्टेशन हे काय एवढ्यावर सूचक केंद्र. पोलीस स्टेशन हे गावावर सूचक केंद्र. पोलीस स्टेशनचे अधिकारी ती आहे, ती डीबी, त्या डीबीचा प्रमुख. लय दैना झाली श्रीरामपूरची. लय दैना अशी कधी दैना नाही. बिहारपेक्षा बदतर परिस्थिती झाली. बिहार प्रॉपर्टी लिटिगेशनच्या प्रॉपर्टीमध्ये पोलीस पार्टनर. सुनील करते नावाचा आमचा मित्र जेवण केलं आम्हाला हॉटेलमध्ये. लग्नीला गेला तिकडे एसटी स्टँडच्या मोटारीत. तिथं त्याला झाबडलं, खिसे तपासले, मोबाईल वाढला त्यांनी आणि त्याच्या नवऱ्याने त्या पोराला मारलं. तर त्यांनी फोन केला आणि अख्खी बँक आहे ना सर त्यांना मारायला. तर तो मला इतकं मारलं की ते सुद्धा झालं. आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो उचलून. कोणी उठला सुद्धा पुढे आलं नाही. रवरनगरला गेलं आणि 3 महिने दवाखान्यात होते. तेव्हा ते बरे झाले. 2 दिवस तर उठले सुद्धा नव्हते. सुद्धा पण नव्हती 2 दिवस. म्हणजे हिंदू नाही का लोक? हिंदुत्वाच्या नावाखाली श्रीरामपूरमध्ये
हे हायब्रिड हिंदुत्ववादी तयार झालेले आहेत. आणि या हायब्रिड हिंदुत्ववाद्यापासून हिंदू समाजाचं रक्षण करण्याची गरज आहे, या हिंदू गुंजांपासून. आणि म्हणून या ठिकाणी माझं सगळ्यांना आव्हान आहे का आपण सर्वांनी संघटितपणे 4 दिवस या सगळ्या गुंडगिरीला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे.